Hello friends, welcome to Sambar classes. Derivative of inverse function exercise 1.2 आणि त्यातला question number 10. Differentiate the following with respect to x आणि त्यातला first problem. करूया आपण तो सॉल्व. काय दिलंय? y is equal to tan inverse of 8x upon 1 minus 15x square. ओके. आता न्यूमरेटरला जो हा 8x आहे 8 त्यातला 8 नंबर कन्सिडर करू आपण. म्हणजे आता आपल्याला असा स्प्लिट करायचा तो 8x की ज्या 8x मध्ये त्याची आयदर ऍडिशन और सबट्रॅक्शन केली तर 8 येईल आणि त्याचं जे मल्टिप्लिकेशन ते किती येईल 15. मग मी वेगवेगळे कॉम्बिनेशन मांडून घेतोय. मी समजा जर 7 आणि 1 असे जर नंबर घेतले मी किंवा 6 2 5 3 4 4 मी असे पण घेऊ शकतो 9 1 10 2. आता 10 minus 2 जर केलं तरी काय येतो 8. 9 minus 1 केलं तरी काय येतो 8. 7 plus 1 6 plus 2 5 plus 3 4 plus 4. या प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये आयदर त्यांची ऍडिशन और सबट्रॅक्शन किती येते 8. आता त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो 15 आला पाहिजे. बघू आपण 10 into 2 केलं तर तो येतो 20 म्हणजे हा चालणार नाही. 9 into 1 9 हा चालणार नाही. 7 into 1 7 हा चालणार नाही. 6 into 2 12 हा चालणार नाही. 5 into 3 15 4 into 4 16. म्हणजे 5 आणि 3 हे असं कॉम्बिनेशन आहे की ज्यांची ऍडिशन केली तर काय येतं 8x आणि त्यांचा जर प्रोडक्ट घेतला तर तो किती येतो 15x स्क्वेअर. या पद्धतीने तो 8x त्याला काय करू स्प्लिट करू. सो नेक्स्ट स्टेप y is equal to tan inverse of हा लिहिताना लिहिला मी 5x plus 3x divided by 1 minus इथे लिहिला मी 5x into 3x बरोबर. आता हा आहे tan inverse of a plus b upon 1 minus a into b. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? therefore y is equal to तो होऊन जातो tan inverse of पहिला काय तो 5x plus tan inverse of 3x. tan inverse a plus tan inverse b जर म्हटलं तर तो येतो tan inverse a plus b upon 1 minus a into b. ठीक आहे. आता याला डिफरेंशिएट करू. डिफरेंशिएटिंग with respect to x. Therefore dy by dx is equal to d by dx of tan inverse of 5x plus tan inverse of 3x. आता हे सेपरेट करून लिहू. therefore dy by dx is equal to पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह d by dx of tan inverse 5x plus d by dx of tan inverse 3x. next step dy by dx is equal to आता बघा इथे tan inverse साठी फॉर्म्युला होता d by dx of tan inverse of x जर असेल तर तो होता 1 upon 1 plus x square. इथे जर x असेल तर इथे तो x square. सध्या इथे काय आहे एका ठिकाणी आहे तो 5x आणि दुसऱ्या ठिकाणी आहे 3x. त्यानुसार तो नंबर चेंज होऊन जाईल. therefore 1 upon 1 प्लस x च्या जागी येणारे 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा तो फंक्शन असल्यामुळे परत त्याचं काय घ्यावं लागणार आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ते तर d by dx of 5x plus 1 आपण आता सेकंड पार्ट याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय तो येणार आहे 1
प्लस 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू परत त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ 3x. ओके, नेक्स्ट स्टेप. Therefore, dy by dx is equal to 1 upon 1 plus 5x square 25x square into 5x चा डेरिव्हेटिव्ह काय 5 plus 1 upon 1 plus 9x square into 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3. हे फक्त प्रॉपर फॉर्म मध्ये लिहूयात आपण. तर हे होणार आहे therefore dy by dx is equal to 5 upon 1 plus 25x square plus 3 upon 1 plus 9x square. तर याला फक्त एक बॉक्स करून देऊ. ओके, हे त्याचं आन्सर. ओके, प्रॉब्लेम नंबर 2 काय दिले y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 प्लस 35x स्क्वेअर डिवाइड बाय 2x. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये कोणता होता इथे टॅन इनवर्स आणि इथे काय आलंय कॉट इनवर्स. मागे सांगितलं कॉटचा जर टॅन करायचं असेल तर यांचं काय करावं लागेल रेसिप्रोकल, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे काय होऊन जातील इंटरचेंज होऊन जातील. नेक्स्ट स्टेप मध्ये अरेंजमेंट केली. कॉटचा टॅन इनवर्स करताना बघा इथे आला 2x डिवायडेड बाय 1 प्लस 35x स्क्वेअर. फर्स्ट नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ती जी काही स्टेप सांगितली ती इथे तुम्हाला अप्लाय करायची. म्हणजे 2 हा एकतर ऍड किंवा सबट्रॅक्ट करून आलेला नंबर पाहिजे आणि त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो किती पाहिजे 35 इतका प्रोडक्ट 35 इतका प्रोडक्ट आणि 2 हा आयदर त्यांची सम और डिफरन्स येणारे दोन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे. आता ऑलरेडी इथे फाइंड आउट करून दिलेले आहे. 7 आणि 5 असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर 7 आणि 5 यांचा प्रोडक्ट किती येतो 35 आणि 7 आणि 5 यांचा जर डिफरन्स घेतला तर किती येतो 2. म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये जो 2x आहे ना तो लिहिताना कसं लिहिला 7x मायनस 5x म्हणजे तो आला 2x. आता हेच का कॉम्बिनेशन घेतलं सांगितलं त्याचं रिझन की प्रोडक्ट किती येतो 35. जर तुम्ही 6x मायनस 4x केलं असतं तरी 2x आला असतं पण प्रोडक्ट 35 आला नसता. ठीक आहे. डिवाइड बाय 1 प्लस हा जो 35x स्क्वेअर आहे त्याचं पण याच पद्धतीने 7x इंटू 5x. एकदा या फॉर्म मध्ये आला याचा फॉर्म्युला आहे कोणता तो tan इनवर्स ऑफ 7x मायनस tan इनवर्स ऑफ 5x. मग सिंपल होऊन जातो प्रॉब्लेम. त्याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x हे डिफरन्शिएट केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पार्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड पार्ट आणि हा सॉल्व करताना तोच फॉर्म्युला परत एकदा d बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. प्रत्येक वेळेस इथला जो x आहे तो चेंज होऊन जाईल. पहिल्या पार्ट मध्ये तो आहे 7 आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आहे तो 5. त्यानुसार इथं हा चेंज करून टाकायचा. ठीक आहे. 1 अपॉन 1 प्लस 7x स्क्वेअर आणि तो कॉम्पोजिट मध्ये परत त्याचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली सेकंड पार्ट मध्ये हा झाला 1 अपॉन 1 प्लस 5x स्क्वेअर आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह. 7x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 7. 5x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 5. हा फक्त प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिला. मग फायनल आन्सर आला ते 7 अपॉन 1 प्लस 49 कसा आला 7x चा स्क्वेअर. इथे आता हे जे साइन आहे इथलं साइन हे प्लस पाहिजे प्लस प्लस 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर हे त्याचा आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 3 काय दिले थे y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 रूट x अपॉन 1 प्लस 3x. आता मी याची एक स्टेप समोर लिहितो. y इज इक्वल टू
tan inverse of 2 root x upon 1 plus 3 मी असं लिहू शकतो रूट x त्याचा स्क्वेअर बरोबर. म्हणजे इथे सिंगल टर्म, इथे कोणती आहे स्क्वेअरची टर्म. आता असे दोन नंबर आपल्याला किंवा तो जो प्रोडक्ट किती आला पाहिजे 3 आणि त्यांची ऍडिशन और सबट्रॅक्शन किती आला पाहिजे 2 ते नंबर घेतले आपण 3 and 1 असे जर घेतले तर या 3 आणि 1 यांचा प्रोडक्ट किती येतो प्रोडक्ट इज इक्वल टू 3 येतो आणि त्यांचा जर डिफरन्स घेतला तर डिफरन्स किती येतो 2. बघा इथला हा जो 2 आहे हा डिफरन्स आणि 3 हा काय येतो प्रोडक्ट. आणि हा सांगितला ऑलरेडी x जो येतो काय आहे रूट x चा स्क्वेअर. मग याला स्प्लिट केलं 2 रूट x लिहिताना कसं लिहिला 3 रूट x मायनस इथे 1 आहे बरं का 3 minus 1 आला ना 2 ओके डिवायडेड बाय 1 प्लस 3 रूट x इंटू रूट x म्हणजे 3 इंटू 1 इथे 1 आहेच तो हिडन असतो. हा झाला त्या डिनॉमिनेटरला मॅच. मग हा कोणाचा फॉर्म आहे हा आहे tan इनवर्स ऑफ 3 रूट x मायनस tan इनवर्स ऑफ रूट x. ॲज युजल आता याचं डिफरन्शिएशन करू. डिफरन्शिएटिंग डेरिव्हेटिव्ह मध्ये तोच परत फॉर्म्युला वापरतोय आपण. नंबर बदलताय बाकी काही नाही. डी बाय डी एक्स ऑफ tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याची प्रॅक्टिस करून ठेवा ठीक आहे. 1 अपॉन x च्या जागी काय आला तो 3 रूट x. बघा 3 रूट x चा स्क्वेअर ते फंक्शन परत त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे आता मायनस साइन आहे 1 अपॉन सेकंड केस मध्ये x च्या जागी काय आला रूट x ते फंक्शन असल्यामुळे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल 1 अपॉन 1 प्लस 3 रूट x त्याचा स्क्वेअर काय 3 चा स्क्वेअर 9 आणि रूट चा स्क्वेअर काय हा झाला सिंपली x इंटू 3 ॲज इट इज. इथे दुसरा फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्ह काढताना तो लिहितो बाजूला d बाय dx ऑफ रूट x इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट x. बघा हा 3 बाहेर घेतला आणि हा 1 अपॉन 2 रूट x मायनस 1 अपॉन 1 प्लस रूटचा स्क्वेअर केला सिंपली x इंटू परत रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. आता या ज्या दोन टर्म आहे ही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म दोघांमधून 1 अपॉन 2 रूट x हा काय घेतला कॉमन तर काय राहील इथे या 3 ने मल्टिप्लाय करून घेतलं 3 इंटू 1 3 डिवाइड बाय 1 प्लस 9x. हा जो 2 रूट x तो कॉमन येऊन गेला बाहेर मायनस 1 अपॉन इथे काय राहिलं 1 प्लस x 1 अपॉन 1 प्लस x हे त्याचं फायनल आन्सर. ओके प्रॉब्लेम नंबर 4 बघा काय दिलंय y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 रेज टू x प्लस 2 डिवाइड बाय 1 मायनस 3 इन ब्रॅकेट 4 रेज टू x. आता लॉ ऑफ इंडायसेसची जर प्रॉपर्टी यूज केली तर हे लिहू शकतो आपण y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ हा आहे 2 रेज टू x इंटू 2 रेज टू 2 डिवाइडेड बाय 1 मायनस 3 इन ब्रॅकेट 2 रेज टू x त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके आता हा 2 रेज टू 2 जो आहे ना तो किती होऊन जातो 4. बघा इथे हा झाला 4 इंटू 2 रेज टू x. हा जो 2 रेज टू 2 होता स्प्लिट केला होता हा ठीक आहे हा आला 4 इंटू 2 डिवाइड बाय 1 मायनस 3. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हा मी का लिहिला 2 रेज टू 1 रेज टू 2 कारण हा स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे. परत इथे सांगतो की 4 रेज टू x म्हणजेच आपण लिहू शकतो 2 रेज टू x त्याचा काय आहे तो स्क्वेअर म्हणजे 2 रेज टू x वर फोकस करा. हा जो 2 रेज टू x आहे तिथे फोकस करा. म्हणजे आता ह्या स्टेप मध्ये क्लिअर झालं आपल्याला असे दोन नंबर फाइंड आउट करावे लागतील की ज्यांचा प्रोडक्ट हा किती असेल 3. इथे बघा हा 3 आणि त्यांची ऍडिशन और सबट्रॅक्शन ऍक्च्युअली सबट्रॅक्शन म्हणू तो किती असले पाहिजे ऍडिशन और सबट्रॅक्शन 4. मग नंबर कोणते घेतले कॉम्बिनेशन घेतलं 3 and 1 असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर यांचा प्रोडक्ट किती येतो प्रोडक्ट येतो तो 3 आणि त्यांची जर ऍडिशन केली तर तो किती येतो 4. या पद्धतीने हा जो 4 पार्ट आहे तो स्प्लिट केला 3 पार्ट ऑफ 2 रेज टू x प्लस हा आहे 1 पार्ट ऑफ 2 रेज टू x डिवाइडेड बाय 1 मायनस परत एकदा 3 पार्ट ऑफ 2 रेज टू x इंटू 1 पार्ट ऑफ 2 रेज टू x.
हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कोणाचा टॅन इनवर्स ऑफ जो न्यूमरेटर असेल ना त्याचे दोन सेपरेट भाग करायचे म्हणजे 3 इन ब्रॅकेट 2 रेज टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 रेज टू एक्स. आता डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स सो डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट टर्म प्लस डी बाय डी एक्स ऑफ सेकंड टर्म. पर तोच फॉर्म्युला आता इथे लिहितो मी डी बाय डी एक्स ऑफ tan inverse of x is equal to 1 upon 1 plus x square. x च्या जागी फक्त प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी व्हॅल्यू आली असेल. सध्या इथे आली ती पहिल्या पार्ट मध्ये 3 इन ब्रॅकेट 2 रेज टू एक्स तर दुसऱ्या पार्ट मध्ये आलेली ती 2 रेज टू एक्स. तो इथे येतो बघा 3 इन ब्रॅकेट 2 त्याचा स्क्वेअर आणि ते फंक्शन असल्यामुळे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड पार्ट मध्ये x च्या जागी आला 2 रेज टू एक्स त्याचा स्क्वेअर फंक्शन असल्यामुळे परत डेरिव्हेटिव्ह. आता हे जे दोन डेरिव्हेटिव्ह तिथे कोणता रूल यूज होईल कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ ए रेज टू एक्स आणि ए रेज टू एक्स असेल तर तो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. ए बदलत जाईल. आता पहिल्या पार्ट मध्ये ए च्या जागी किती आला 2 इथे पण किती आला ए च्या जागी 2. 3 हा नंबर कॉन्स्टंट आहे तो आउटसाइडला येईल. हा नेक्स्ट स्टेप बघा तिथे काय 1 अपॉन 1 प्लस 3 चा स्क्वेअर केला की त्याला तो 9 इन ब्रॅकेट 2 रेज टू स्क्वेअर लिहिताना कसा लिहिला 2 रेज टू 2x इंटू हा 3 तो कॉन्स्टंट बाहेर आला इथे हा बाजूचा फॉर्म्युला यूज केला ए च्या जागी होता 2 म्हणून तो आला 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 प्लस 1 अपॉन 1 प्लस 2 रेज टू स्क्वेअर लिहिताना कसा लिहिला 2 टाइम्स एक्स इंटू इथे ए च्या जागी आला 2 तोच 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2. आता या ज्या दोन टर्म आहे त्या दोघांमध्ये 2 रेज टू एक्स लॉग 2 2 रेज टू एक्स लॉग 2 हा कसा आहे कॉमन इथे घेतला बघा 2 रेज टू एक्स लॉग 2 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहतं हा 3 इथे टाकला 3 डिवायडेड बाय 1 प्लस 9 इन ब्रॅकेट 2 रेज टू 2x प्लस सेकंड ब्रॅकेट 1 अपॉन 1 प्लस 2 रेज टू 2x ब्रॅकेट कंप्लीट हे त्याचं आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 5 काय दिले y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 रेज टू एक्स अपॉन 1 प्लस 2 रेज टू 2x प्लस 1. आता हा जो डिनॉमिनेटरला 2 रेज टू 2x प्लस 1 आहे ना हा जर मी स्प्लिट करून लिहिला तर कसं येईल तो 2 रेज टू 2x प्लस 1 इज इक्वल टू मीन्स 2 रेज टू 2x इंटू 2 रेज टू 1 और अजून मी स्प्लिट करून लिहिला तर हा झाला 2 रेज टू x इंटू 2 रेज टू एक्स इंटू 2 रेज टू 1. बरोबर. कोणती प्रॉपर्टी वापरली इथे प्रॉपर्टी वापरलेली ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम प्लस एन. एकतर ही वापरू शकता और प्रोडक्टची पण घेऊ शकता तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे काय कन्सेप्ट. ए रेज टू एम रेज टू एन असं जर घेतलं तर ते होतं ए रेज टू एम एन 2. आता 2 हा 1 प्लस 1 येतो किंवा 2 इंटू 1 येतो म्हणून दोन्ही प्रॉपर्टी. आता हा स्प्लिट करून लिहिला 2x हा 1x प्लस 1x म्हणून पण येऊ शकतो और 2 इंटू 1 म्हणून दोन्ही प्रॉपर्टी सांगितल्या. आता हा जो आहे तो असं पण लिहू शकतो 2 रेज टू 1 म्हणजे 2 आणि पुढे 2 रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. म्हणजे डिनॉमिनेटरला x स्क्वेअरचा पार्ट आहे 2x त्याचा स्क्वेअरचा पार्ट आहे आणि हा 2 नंबर म्हणजे प्रोडक्ट 2 आला पाहिजे. हा जर 2x सोडून दिला तर आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन काय आलं पाहिजे 1. कोणतं कॉम्बिनेशन आहे 2 and 1 असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर 2 आणि 1 यांचा प्रोडक्ट येतो 2 आणि यांचा जर डिफरन्स घेतला तर किती येतो 1. ओके. मग ही नेक्स्ट स्टेप आहे. हे महत्वाचं आपल्याला की 2x त्याचे दोन जे पार्ट केले एक आहे 2 टाइम्स आणि एक आहे 1 टाइम्स 2 मायनस 1 झाला 1x 1 इंटू 2 रेज टू 2x. सिमिलरली डिनॉमिनेटरला बघितलं 1 प्लस बघा हा 2 टाइम्स आणि हा इथे 1 आहे बरं का तो हिडन असतो 2 टाइम इंटू 1 टाइम झाला का प्रोडक्ट तो 2 इंटू 1 2. ठीक आहे. एकदा या स्टेप पर्यंत आले तुम्ही त्याला स्प्लिट केलं की मग तो स्टँडर्ड फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ इथे जे न्यूमरेटरला असतील ना त्यांची फक्त काय ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जो असेल फॉर्म त्यानुसार प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. सो 2 इन ब्रॅकेट 2 रेज टू एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ इथे 1 आहे तो लिहित नाही आपण 2 रेज टू एक्स. याला आता डिफरन्शिएट करू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स.
So dy by dx equal to d by dx of first part minus second part is equal to 1 2 3 4 चारही जे प्रॉब्लेम घेतले प्रत्येकामध्ये आपण जो tan इनव्हर्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला तोच इथे पाचवेमध्ये मी तर असं म्हणेल की एक्सरसाइज हा जो आहे ना कंप्लीट प्रत्येकामध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा d by dx of tan इनव्हर्स x चा फॉर्म्युला की जो आहे 1/1 plus x square प्रत्येकामध्ये बघा टॅनच दिसेल तुम्हाला कॉट जरी दिसत असेल आता समजा हा 9 नंबरचा प्रॉब्लेम कॉटचा आपण काय कन्वर्जन करून टाकणार आहे टॅन मध्ये रेसिप्रोकल घेतला तर थ्रू आउट आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा नेक्स्ट स्टेप आता 1/1 plus x च्या जागी आला होता 2 of 2 raised to x त्याचा काय केला स्क्वेअर आणि परत फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह -1 पहिला पार्ट ते फंक्शन आहे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या केस मध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना आपण वापरणार आहोत d by dx of a raised to x म्हणजे a raised to x into log a एक्सपोनेन्शियल फंक्शन a बदलत जाईल कधी 2 कधी 3 कधी 4 आता या केस मध्ये a च्या जागी आलेला आहे 2 तेच परत इथे डेरिव्हेटिव्ह घेतला 1/1 plus 2 चा स्क्वेअर किती 4 इन ब्रॅकेट 2 raised to x त्याचा स्क्वेअर न लिहिता मी इथे बघा या प्रॉपर्टी मांडलेला आहे या प्रॉपर्टीचा जर उपयोग केला ना तर हा तितका टाइम होऊन जातो म्हणजे हा झाला 2 raised to 2x इनटू हा 2 कॉन्स्टंट होता तो आउटसाइडला आला 2 raised to x into log 2 minus 1/1 plus सांगितलं हा स्क्वेअर लिहिताना कसं लिहिला 2x इनटू ही प्रॉपर्टी यूज केली 2 raised to x into log आता या ज्या दोन टर्म आहे ना दोघांमध्ये 2 raised to x into log 2 2 raised to x into log 2 हा कसा आहे कॉमन तो बाहेर घेतला बघा काय राहिलं मग इन ब्रॅकेट हा 2 याला मल्टिप्लाय केला 2/1 plus 4 in bracket 2 raised to 2x minus remaining part 1/1 plus 2 raised to 2x हे त्याचं फायनल आन्सर ओके प्रॉब्लेम नंबर 6 काय दिले इथे y is equal to cot inverse of आता मी सांगितलं की हा कंप्लीट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 त्यामध्ये आपण tan इनव्हर्स चे फॉर्म्युले यूज करतोय मग कॉट इनव्हर्स त्याचं जर आपण रेसिप्रोकल केलं तर काय होणार आहे तो tan इनव्हर्स बघा इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे काय केले इंटरचेंज करून घेतले तर कॉट इनव्हर्सचा काय झाला हा tan इनव्हर्स ही पहिली स्टेप सेकंड स्टेप मध्ये ज्या वेळेस tan इनव्हर्सचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर इथे जो आता सध्या a स्क्वेअर आलेला आहे a स्क्वेअर नको त्याच्या जागेवर किती पाहिजे 1 कारण तो फॉर्मच होता असा फॉर्म आठवत असेल बघा तुम्हाला tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू इथे काय होता तो त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही म्हणताय tan इनव्हर्स ऑफ इथे म्हणता a प्लस b अपॉन 1 मायनस a इंटू b असं तो काहीतरी फॉर्म होता म्हणजे इथे कंपल्सरी काय पाहिजे तुम्हाला 1च पाहिजेत अदर दॅन 1 असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही ठीक आहे मग आता इथे जर 1 आणायचं असेल तर काय करावं लागेल जेवढा नंबर आहे त्याचा 1 काय होतो त्यानेच त्याला डिवाइड करून टाका मग a स्क्वेअरला a स्क्वेअरने डिवाइड केलं पण ओनली या a स्क्वेअरला डिवाइड करून चालणार नाही तो बॅलन्स राहणार नाही म्हणून पूर्ण डिनॉमिनेटरला पण डिवाइड केलं आणि न्यूमरेटरला पण डिवाइड केलं म्हणजे नेक्स्टची जी स्टेप आहे ना तर त्यात डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by a square नी दोघांना काय केलं डिवाइड केलं मग 5ax upon a square एक a गेला तिथे काय राहणार आहे 5x upon a square ला a square ने डिवाइड केलं ओनली 1 आणि 6x square ला कशाने डिवाइड केलं 6a square आता मी पुढची स्टेप काय करतो लिहिताना असं लिहितो हा tan इनव्हर्स ऑफ इथे नंबर लिहिला 5 आणि साइडला लिहिला मी x अपॉन a बरोबर आणि डिवाइडेड बाय 1 मायनस इथे लिहिला 6 आणि इथे ब्रॅकेट मध्ये घेतो x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर आता हा एक असा फॉर्म मिळाला की इथे x अपॉन a आणि त्याचा काय आहे स्क्वेअर म्हणजे प्रॉडक्ट 6 आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन किती आले पाहिजे 5 या फॉर्मॅट मध्ये त्याला स्प्लिट करायचं मग 3 आणि 2 असं जर कॉम्बिनेशन घेतलं आपण 3 and 2 तर 3 आणि 2 याचा प्रोडक्ट किती येतो 6 आणि त्यांची ऍडिशन किती 5 बघा इथे हा जो 5 मी इथं सेपरेट करून लिहिलं
तर तो होता 3x/a प्लस 2x/a म्हणजे टोटल किती झाला 5x/a डिवाइड बाय 1 मायनस आणि यांचा जर प्रोडक्ट घेतला तर तो येतो 6x²/a². आता या फॉर्मेट मध्ये आहे तो. ठीक आहे, त्याला स्प्लिट केला आता तो आला tan इनवर्स ऑफ पहिला 3x/a प्लस tan इनवर्स ऑफ 2x/a. आता याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. त्याला जर डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस सेकंड इज इक्वल टू ह्या एक्सरसाइज मध्ये ह्या क्वेश्चन मध्ये परत सांगतोय हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला tan इनवर्सचा की जो आहे 1/1 प्लस x². हा बदलतोय हो, दुसरं काही नाही, हा x बदलतोय. आता सध्या x च्या जागी किती आला इथे 3x/a पहिल्या केसमध्ये आणि सेकंड केसमध्ये किती आला तो 2x/a. हे झालं पहिला पार्ट इनटू ते फंक्शन असल्यामुळे कॉम्पोजिट असल्यामुळे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह याचा परत डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप 1/1 प्लस यांचा स्क्वेअर केला तर तो होतो 9x² डिवाइड बाय a² इनटू इथे डेरिव्हेटिव्ह घेताना 3 हा कसा आहे कॉन्स्टंट, a हा कसा आहे कॉन्स्टंट. सो 3/a आउटसाइडला जर गेला तर x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 म्हणजे राहतो ओनली 3/a प्लस इथे 1/1 प्लस त्याचा स्क्वेअर करून घेतला 2x/a त्याचा डेरिव्हेटिव्ह सिंपली 2/a. हे जर आता प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिलं तर कसं लिहिता येईल. आता हा झाला 3 तो a² वगैरे मॅनेज केला इथे. हा a² वगैरे मॅनेज केला तर तो लास्टला येतो हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. इथे सांगतो बघा, हा जर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आहे तो a² प्लस 9x² डिवाइडेड बाय a² आणि हा a² वरती गेला तर त्यातला एक सिंगल a काय होतो कट होऊन जातो म्हणजे तो झाला 3a. ओके, 3a/a² प्लस 9 प्लस इथे पण तेच केलं. इथे जर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर हा झाला a² प्लस 4x². तो डिनॉमिनेटरला डिवाइड असणारा जर वरती गेला तर हा a² आणि इथला एक a सिंगल a काय झाला कट झाला तो a × 2 हा झाला 2a डिवाइडेड बाय a² प्लस 4x² हे त्याचं आन्सर. ओके, प्रॉब्लेम नंबर 7 काय दिलंय y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a प्लस b tan x अपॉन b मायनस a tan x. tan इनवर्सचा जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर जिथे हा b आलेला आहे जोपर्यंत इथे 1 येत नाही तोपर्यंत आपण तो फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग b कसा आणायचा त्याच नंबरने त्याला डिवाइड करून टाका, पण बॅलन्स राहण्यासाठी प्रत्येक टर्मला त्याने डिवाइड करावं लागेल. सो या केसमध्ये काय केलंय डिवाइडिंग थ्रूआउट बाय b ने प्रत्येकाला डिवाइड म्हणजे झाला a/b प्लस b कॅन्सल झाला ओनली tan x अपॉन b म्हणजे 1 मायनस a/b tan x. आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कोणाचा tan इनवर्स ऑफ इथे जर मी लिहिलं a प्लस b अपॉन 1 मायनस a इंटू b इज इक्वल टू हा आहे tan इनवर्स ऑफ a प्लस tan इनवर्स ऑफ b. आता स्प्लिटिंग वगैरे करण्याची गरज नाही, डायरेक्टली a म्हणजे काय a/b आणि कॅपिटल B म्हणजे काय tan x. हे बघा tan इनवर्स ऑफ a/b प्लस tan इनवर्स ऑफ सेकंड tan x इज इक्वल टू आता हा tan आणि tan इनवर्स एकमेकांना काय झाला कॅन्सल, काय राहिला ओनली x. आता डिफरन्शिएट केला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट d बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ a/b. हा कसा आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट x सोडून ab हे आले कॉन्स्टंट आणि d बाय dx ऑफ एनी कॉन्स्टंट कुठलाही कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1. सो 0 प्लस 1 इज इक्वल टू 1 हे त्याचं फायनल आन्सर. ओके, प्रॉब्लेम नंबर 8 काय दिले y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 मायनस x अपॉन 6x² मायनस 5x मायनस 3. आता या प्रॉब्लेम मध्ये खूप सारी अरेंजमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. पहिली अरेंजमेंट की इथे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला 1 हा आणावाच लागतो. मग इथे 1 कसा आणला ते आपल्याकडे अवेलेबल आहे तो -3. मग -3 हा लिहिताना असं लिहू शकतो आपण 1 - 4 बरोबर 1 - 4 इथे घेतला 1 आणि हा घेतला -4. ही पहिली स्टेप की तो जो -3 आहे
त्याची अरेंजमेंट इन टर्म्स ऑफ 1 होण्यासाठी इथं तो घेतला 1 आणि इथे झाला तो -4. आता नेक्स्ट स्टेप की आता 1 सोडून हा राहिलेला जो पार्ट आहे ना तो मी बाजूला लिहितो. काय आहे तो 6x² मायनस 5x मायनस 4. कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे तो आहे ax² प्लस bx प्लस c आणि या फॉर्मॅट मध्ये त्याचे तुम्ही फॅक्टर्स काढू शकता. त्याचे वेगवेगळे रूल्स अप्लाय करून त्याचे जर फॅक्टर काढले तर सध्या 6x² मायनस 5x मायनस 4 याचे जे दोन फॅक्टर मिळाले ते आहे 2x प्लस 1 आणि दुसरा फॅक्टर आहे तो 3x मायनस 4. यांना जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय येईल तो प्रोडक्ट 6x² मायनस 5x मायनस 4. हा झाला नेक्स्ट पार्ट. थर्ड पार्ट मध्ये काय केलंय न्यूमरेटरला असणारा जो 5 मायनस x आहे तो इन टर्म्स ऑफ 2x प्लस 1 आणि 3x मायनस 4 आणायचा होता. आता ऑलरेडी ते तसेच तसे लिहून घेतले बघा. मी ते लिहितो 2x प्लस 1 मायनस इन ब्रॅकेट 3x मायनस 4. हे जर सॉल्व्ह केलं तर होतं 2x प्लस 1 मायनस 3x मायनस मायनस बिकम प्लस 4. 2x मायनस 3x किती होतो मायनस x आणि 1 प्लस 4 किती होतो 5. हा जर इंटरचेंज करून लिहिला तर होतं म्हणजे 5 मायनस x याची रिअरेंजमेंट केली ती कशात केली ती हा जो 5 मायनस x दिसतोय ना याची रिअरेंजमेंट केली 2x प्लस 1 मायनस 3x मायनस 4. ह्या दोन स्टेप थोड्याशा तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करावं लागेल. एकदा या फॉर्म पर्यंत आलो की मग प्रॉब्लेम इझी होऊन जातोय. या फॉर्म मध्ये हा कोणता स्टँडर्ड फॉर्म आहे tan इनवर्स ऑफ 2x प्लस 1 मायनस tan इनवर्स ऑफ 3x मायनस 4. मग आपले बाकीचे प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह केले त्यानुसार याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग हे झालं dy बाय dx. परत तो tan चा फॉर्म्युला वापरला तर इथे x च्या जागी काय आला 2x प्लस 1 सो 1/1 प्लस बघा त्याचा स्क्वेअर इंटू कॉम्पोजिट मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x च्या जागी काय आला 3x मायनस 4 त्याचा स्क्वेअर कॉम्पोजिट मध्ये परत त्याचा डेरिव्हेटिव्ह. ही नेक्स्ट स्टेप. आता 1/1 प्लस 2x प्लस 1 त्याचा स्क्वेअर 2x प्लस 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 2 मायनस 1/1 प्लस 3x मायनस 4 3x मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह काय 3. हा लिहिताना 2 पुढे लिहिला हा इथे लिहिला म्हणजे 2/1 प्लस 2x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3/1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 9. काय दिले प्रॉब्लेम y इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ 4 मायनस x मायनस 2x² डिवाइडेड बाय 3x प्लस 4. पहिल्या स्टेप मध्ये हा जो cot इनवर्स आहे ना याला tan मध्ये कन्वर्ट करू म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतला बघा. हा इंटरचेंज करून घेतला हा वरती गेला. सो tan इनवर्स ऑफ 3x प्लस 2 डिवाइडेड बाय 4 मायनस x मायनस 2x². नेक्स्ट स्टेप मध्ये इथे नंबर कोणता आला पाहिजे 1 तरच आपण tan इनवर्सचा फॉर्म्युला यूज करू शकतो. मग काय केलं हा जो 4 होता ना याला 1 प्लस 3 या फॉर्मॅट मध्ये काय केलं स्प्लिट केलं म्हणजे आपल्याला जो 1 पाहिजे तो इथे मिळाला बघा 1 प्लस 3. आता त्याच्यानंतरच्या स्टेप मध्ये हा जो आहे कोणता 3 मायनस x मायनस 2x² याचे जे फॅक्टर्स म्हणू पाहिजेत आपण ते काय काय मिळाले ते मिळाले 2x प्लस 3 आणि दुसरा मिळाला 1 मायनस x. मागे पण सांगितलं तुम्हाला ax² प्लस bx प्लस c. तो फक्त फॉर्म इथे यूज केलाय आणि त्याचे फॅक्टर कुठली एक मेथड वापरून तुम्ही ते फॅक्टर्स काढू शकता. सिमिलरली तो जो न्यूमरेटर होता 3x प्लस 2 हा जो न्यूमरेटर याला पण त्या फॉर्म मध्ये कोणत्या 2x प्लस 3 आणि 1 मायनस x त्यामध्ये जर आणलं आणि इथं जो लिहिलेला आहे न्यूमरेटर बाजूला लिहितो बघा 2x प्लस 3 मायनस आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे तो इथं लिहितो बघा 1 मायनस x. हे जर सॉल्व्ह केलं 2x प्लस 3 मायनस 1 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 2x प्लस 1 हा किती झाला 2x प्लस 1x 3x आणि 3 मायनस 1 किती झाला 2 म्हणजे हा जो 3x मायनस 1 मिनिट 3 मायनस 1 म्हणजे हा प्लस 2 सॉरी प्लस 2 हा प्लस साइन आहे 3x प्लस 2 आहे ना त्याला स्प्लिट केलं त्या फॉर्मॅट मध्ये. आता मिळालं बघा tan इनवर्स ऑफ 2 नंबर मिळाले हा a मायनस b अपॉन 1 प्लस a इंटू b. हा a झाला आणि हा काय झाला b. हा बघा त्याचा फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ
A मायनस टॅन इनव्हर्स ऑफ B. आता डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं तर तो मिळाला डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पार्ट म्हणजे 1/1 प्लस एक्सच्या जागी काय आला तो 2x प्लस त्याचा स्क्वेअर इंटू कॉम्पोजिट मध्ये परत डेरिव्हेटिव्ह मायनस 1/1 प्लस एक्सच्या जागी काय आला 1 मायनस एक त्याचा स्क्वेअर. इथे परत सांगतो यूज करतोय आपण d/dx ऑफ टॅन इनव्हर्स x चा फॉर्म्युला 1/1 प्लस एक्स. हा बदलतोय हो, हा x बदलतोय. इथे आला 2x प्लस 3, इथे घेतले तो 1 मायनस एक्स. ठीक आहे, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. पुढची स्टेप 1/1 प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर 2x प्लस 3 याचा डेरिव्हेटिव्ह किती 2. नेक्स्ट पार्ट मायनस 1/1 प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह किती -1. आता मायनसने जर या मायनसला जर मल्टिप्लाय केला तर हे काय होणार प्लस 2 हा फक्त पुढे घेतला. सो फायनल स्टेप dy/dx इक्वल टू 2/1 प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस 1/1 प्लस x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर. या पद्धतीने आपण जो एक्सरसाइज आपला किती आहे तो 1.2 त्याचा क्वेश्चन नंबर 10 काय झालाय कंप्लीट. ओके, थँक यू.